नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आता महिला माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहे। तर मित्रांनो, काही महिला अशा चुका करत आहे की त्यामुळे त्यांचा फॉर्म पात्र असून सुद्धा येथे अपात्र यादीमध्ये येत आहे। तर मित्रांनो, आता नेमक्या ह्या महिला कोणत्या चुका करत आहे की त्यांना येथे पुढील येणारे 1500 रुपये मिळणार नाही। तर मित्रांनो, आता नेमक्या कोणत्या ह्या चुका महिला करत आहे त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। त्याआधी या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील। तर चला आता बघूया नेमक्या काय त्या चुका आहेत। पहिली चूक अशा महिला करत आहे की आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख नसते। त्याच आधार कार्डवर आपण नोंदणी करत आहात आणि आपण पुन्हा आधार कार्ड अपडेट करत आहात, त्यामुळे दोन्ही डॉक्युमेंटवरील डाटा हा मिसमॅच होतो। त्यामुळे पात्र असून सुद्धा अपात्र महिला येथे ठरू शकतात। तर त्याआधी मित्रांनो, तुम्ही पहिले तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, नंतरच मग फॉर्म भरावा। हे केल्यानंतर तुम्ही त्या फॉर्ममधून रिजेक्ट होणार नाही। तर मित्रांनो, पुढील चूक अशा महिला करत आहे। दुसरी चूक, पतीचे नाव व वडिलांचे नाव या ॲपवरती पती व वडील हे दोन्ही ऑप्शन दिले आहेत। तर तुम्हाला पतीचे नाव टाकायचे असेल तर तुम्ही पती हे ऑप्शन सिलेक्ट करावे। त्यानंतर तुम्हाला जर वडिलांचे नाव टाकायचे असेल तर वडील हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तिथे वडिलांचे नाव टाकू शकता। काही महिलांनी अदलाबदल करून हे नाव येथे टाकलेले आहे, त्यामुळे त्यांचे फॉर्म येथे अपात्र येथे ठरू शकतात। तर मित्रांनो, पुढील तिसरी चूक महिला अशा करत आहे की लग्नापूर्वीचे नाव बदलले असते, शाळेच्या दाखल्यावरती नाव वेगळे असते आणि लग्नानंतरचे तुमचे नाव बदललेले असते। तर तुम्ही तुमच्या शाळेच्या दाखल्यावरचे नाव तेथे टाकावे। तर मित्रांनो, आता चौथी चूक अशा महिला करत आहे, अपडेट झालेले आधार कार्ड अपलोड करावे। तर मित्रांनो, काही महिलांनी अपडेट केल्याच्या अगोदरचे आधार कार्ड दिलेले आहे, नंतर अपडेट केलेले आहे, तो डाटा मिसमॅच होतो। त्यासाठी अपडेट झालेले आधार कार्ड तुम्ही त्यामध्ये अपलोड करावे। त्यानंतर आधार कार्ड जर आपले शॉर्ट असेल तर आधार कार्ड दोन्ही बाजूने अपलोड करावे। जर असे नाही केले तर आपला येथे फॉर्म येथे रिजेक्ट होऊ शकतो। आणि त्यानंतर राशन कार्डसुद्धा दोन्ही बाजूने येथे अपलोड करावे। तर त्यानंतर मित्रांनो, पाचवी अशी चूक महिला करत आहे की हमीपत्र अपलोड करत असताना तुमच्या मोबाईलचा कॅमेरा हा व्यवस्थित असला पाहिजे। बऱ्याचशा महिलांचे अपलोड करतेवेळी नावसुद्धा दिसत नाही। सर्वात आधी आपण आपल्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित आहे की नाही तपासावे, त्यानंतरच फोटो अपलोड करावे। कारण मित्रांनो, बऱ्याचशा महिलांचे नावसुद्धा दिसत नाही, कोणतीच माहितीसुद्धा दिसत नाही आणि त्यानंतर त्यांचा फॉर्म तेथे पात्र असूनसुद्धा तेथे अपात्र यादीत जाऊ शकतो। अशा महिलांना येथे 1500 रुपये मिळणार नाही। तर मित्रांनो, ह्या अशा महत्त्वाच्या चुका जर आपण करत असाल तर ह्या वेळेस सुधारून घ्यावे। तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला 1500 रुपये येण्यासाठी काही अडचण नाही। तर मित्रांनो, ह्या नेमक्या अशा चुका जर महिला करत असाल तर ह्या आपण व्यवस्थितरित्या समजून घ्याव्यात। तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील। तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।